31 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की सोमनाथ सुरेश यांचा मृत्यू जे आहे श्वास घेतल्यामुळे झालेला आहे. मुख्यमंत्री अत्यंत खोटं बोललेले आहेत. पण आमची प्रमुख मागणी आता गेल्या 2 महिने झालं चौकशीच्या नावानं पेंडिंग आहे. माझी रास्त मागणी आहे की सोमनाथ सुरेशचे जे मारेकरी आहेत, जे पोलीसवाले आहेत, त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही प्रमुख मागणी घेऊन आपण 3 तारखेला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयाला आपण घेरावा घालणार आहोत. परभणीमध्ये हे कोम्बिंग ऑपरेशन झालं होतं. परभणीमध्ये ही घटना झालेली आहे. त्यामुळे परभणीतील सर्वात जास्तीत जास्त आंबेडकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. सातत्यपूर्ण चांगल्या न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करावा पोलिसांवर असेल त्यानंतरच या बाबतीत काय सांगाल? पुन्हा आंदोलनाचा हात उचलला जाईल. भाजप हे आपण पाहिजे असं कसं सरकार आहे. मागच्या काळामध्ये आमदार फुटले, खासदार फुटले, चौकशा झाल्या, अजून काही रिझल्ट आला का त्याचा? हे काम पुढे ढकलावत चालते जे चालू आहे चौकशीच्या नावानं. आमची रास्त मागणी आहे की जे घडलेली घटना आहे पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये मारहाण झाली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना एसपीला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की कशावर मारलेले आहे. तर जे दोषी पोलीसवाले आहेत त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल करा, नंतर तुमची चौकशी करत बसा किती दिवस करायची. तर पण आधी एफआयआर तर फाडा तुम्ही. साधी मृत्यूची नोंद सुद्धा अजून केली नाही अशी मला माहिती मिळाली आहे. तर हे जे मुख्यमंत्री आहे त्याच्यासोबत प्रशासन जे आहे जे खोटं बोलत आहेत, जे चौकशीच्या नावाने हे प्रकरण पुढे पुढे घेऊन जात आहेत. गंभीर एवढं प्रकरण असताना जे संविधानासाठी रक्षणासाठी जे लढला आपला सोमनाथ सुरेशी, त्याच्या जर आरोपीला जर अटक होत नसेल, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसेल, तर हे भाजपचं जे मुख्यमंत्र्याचं जे कारस्थान आहे त्याला जबाब देण्यासाठी, त्याला उत्तर उघडण्यासाठी आम्ही मंत्रालयाला घेरावा धडक परभणी जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व आणि महाराष्ट्रातील सुद्धा सर्व आंबेडकरी जनता 3 तारखेला आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहे आणि मुख्यमंत्र्याला बोलतं करणार आहे. पोलिसांनी मारहाणीमध्ये अनेक तरुण जखमी झालेले आहेत, त्यांचं पुनर्वसन त्यांनाही मदत आहे. परिवाराचाही सुद्धा मुद्दा आहे की त्या दोन्ही परिवाराचं, वाकडी परिवाराचे आणि सुरक्षेने पुनर्वसन त्या दिशेनं तसं प्रकर्षाने शासनाच्या वतीने दिसत नाही असाही आरोप भरपूर केले. याबाबतीत काय आपण पाहिलं असेल की आपण 16 जानेवारीला परभणीच्या पोलीस अधीक्षकामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं होतं. त्याच्यामध्ये ह्या प्रामुख्याने मागणी केली होती की सूर्यवंशी कुटुंब असतील त्याला न्याय मिळाला पाहिजे, निधी मिळाला पाहिजे. शासकीय एक जण वाघोडी कुटुंबात त्यांची घेण्यात यावं शासकीय नोकरीमध्ये आणि मुख्य जे आहेत आरोपी आपले त्यांना अटक झाली पाहिजे. आणि कोमिंग ऑपरेशन मध्ये जे निरपराध आपली मुलं होती त्याला कोमिंग ऑपरेशन मारला आणि त्याच्या गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे. त्याच्यानंतर वच्छलाबाई सावंत जे आहेत आपले त्यांना मारहाण झाली, ते ऍडमिट होत्या जवळपास महिनाभर. तर त्यांचा लागलेला वैद्यकीय खर्च आहे त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी ही सुद्धा आपण मागणी केलेली आहे. आणि म्हणजे 3 तारखेच्या मोर्चा संदर्भात 12 तारखेला जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मुंबईला, आणि मी मुख्यमंत्र्याला 11 तारखेला निवेदन सुद्धा दिलेलं आहे की त्यांना आपण इशारा दिला की आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर आम्ही मंत्रालयाला आम्ही घेरावा घालणार आहोत. यामध्ये आता जे मारहाण झालेले आंदोलक आहेत त्यांचे परिवार, अजून सोमनाथचा परिवार आणि सगळेजण कशा पद्धतीने सोबत असले हा न्यायासाठी लढा आहे आणि सर्व समाजाच्या वतीने लढा आहे. आम्ही सर्वांना आवाहन केले, सर्वांना विनंती केली की मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आपल्याला न्याय मागण्यासाठी हे आंदोलन आहे आझाद मैदानावर. तुम्ही सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी इथं यायचं. याच्यामध्ये कसल्याही पक्षाचा संबंध नाही, कसल्याही कुणाही राजकारणाचा संबंध नाही. आंबेडकर चळवळीचा आणि संविधानप्रेमी जनतेचं हे आंदोलन आहे. काय सांगाल सर्व आंबेडकरी जनतेला काय आव्हान करतात? मी तेच आवाहन करतो की सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे, वाकोडी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या पोलिसांना ज्या पद्धतीने मारहाण केली आणि ज्या पद्धतीने अन्याय झालाय त्याला वाचा फोडण्यासाठी आणि गुन्हेगार पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वांनी आझाद मैदानावर उपस्थित राहावं 3 तारखेला मी आवाहन केलं.